वाई तालुक्यातील 4 खतरनाक गुंडांना सातारा पोलिसांनी 2 वर्षांकरता केले तडीपार। सातारा जिल्ह्यामधील वाई भुईज परिसरातील सातत्याने शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे सराई टोळीचा प्रमुख मयूर शिवाजी भोसले, संदीप सुरेश पवार, विशाल सुभाष भोसले, अमर विलास माने यांचा टोळीवर दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ दमदाटी करून दुखापत पोहोचवणे, चारचाकी मोटार वाहन पेटवून देऊन आगळीक करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री रमेश गजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून 2 वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता। सदर प्रस्तावाची चौकशी श्री BY मालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांनी केली होती। भुईज पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख, टोळी सदस्य यांच्याकडे खंडणीसह दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारामारीचे, चारचाकी मोटार वाहन पेटवून देऊन आगळीक करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाई चालूच ठेवल्या आहेत। त्यांच्या टोळीवर कायद्याचा कोणताच वचक राहिला नसल्यामुळे वाई तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता। अशा टोळीवर कायद्याचा वचक राहावा याकरता सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होती, म्हणून त्यांना 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आले। सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।